चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत व इतर महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। नमस्कार माझ्या गोडगोड अभ्यासू मित्रांनो, आज आपण संतांच्या दुनियेत फिरायला जाणार आहोत। तयार आहात ना? मग चला सुरू करूया। पहिले संत पाहूया, संत ज्ञानेश्वर। मुलांनो सांगा बरं, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? हो बरोबर, संत ज्ञानेश्वरांनी। त्यांचे पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। त्यांचा जन्म कोठे झाला? तर आपेगाव। त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी इत्यादी। त्यांना कोणत्या नावाने ओळखतात? माऊली। त्यांची समाधी कुठे आहे? आळंदी। लक्षात ठेवा हा, परीक्षेत हा प्रश्न हमखास येतो, पक्के लक्षात ठेवा। आता संत तुकाराम। आता सांगा, अभंग म्हटलं की कोण आठवतात? हो, संत तुकाराम। त्यांचे पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्होबा आंबिले। त्यांचे जन्मगाव कोणते? तर देहू। अभंग कोणी लिहिले? तुकाराम महाराज। बस, हा प्रश्न आला की पूर्ण मार्क्स। आता पुढील संत, संत एकनाथ भागवत। कोणी लिहिले? संत एकनाथ। जन्म कोठे झाला? तर पैठण। एकनाथी भागवत भावार्थ रामायण त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवा। भारुडे कोणी लिहिली? तर संत एकनाथ। पुढील संत, समर्थ रामदास स्वामी। आता थोडं जोरात बोला, जय जय रघुवीर समर्थ। कोणाची गर्जना आहे ही? तर समर्थ रामदास स्वामी। समर्थ रामदास स्वामी। पूर्ण नाव? नारायण सूर्याजी पंत ठोसर। त्यांचा ग्रंथ कोणता? तर दासबोध। मनाचे श्लोक कोणाचे आहेत? तर रामदास स्वामी। त्यांनी काय उभारली? हनुमान मंदिरे। नेक्स्ट, संत नामदेव। त्यांचे पूर्ण नाव? नामदेव दामाशेटी रेडेकर। विठ्ठलाचे निस्सीम भक्त। कोण हाही प्रश्न विचारला जातो, तर उत्तर संत नामदेव। त्यांचा जन्म कोठे झाला? नरसी येथे। त्यांना काय म्हणतात? तर संत शिरोमणी। नेक्स्ट, संत आहेत बघा, श्री चक्रधर स्वामी। महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? श्री चक्रधर स्वामी। ग्रंथ लीळा चरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? तर चक्रधर स्वामी यांचा आहे। आता साने गुरुजीवर पण परीक्षेत प्रश्न विचारला जातो। साने गुरुजी। श्यामची आई पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर साने गुरुजी। त्यांचे पूर्ण नाव काय? असा प्रश्न येतो, तर उत्तर पांडुरंग सदाशिव साने। ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर संस्कारक्षम गोष्टी यासाठी। तर कशी वाटली माहिती आजची बालमित्रांनो? आज आपण संतांची माहिती अगदी हसत खेळत शिकून घेतली। ही माहिती परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पुढचा कोणता घटक हवा। धन्यवाद।